हॅलो गाईज. सो आज आपण लेसन 4 दॅट इज बिझनेस सर्व्हिसेसच्या नेक्स्ट पार्टकडे वळत आहोत. या पार्टमध्ये मी तुम्हाला कमर्शियल बँक्सचे फंक्शन्स काय आहेत हे समजावणार आहे. हे एक आन्सरिंग डिटेल म्हणजे व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक्स असा क्वेश्चन विचारला जातो एक्झामला. इधर तुम्हाला व्हॉट आर द प्रायमरी फंक्शन्स विचारलं जाऊ शकतं, नाही तर व्हॉट आर द सेकंडरी फंक्शन्स. सो हे जे मी तुम्हाला समजवणार आहे हे नीट समजून घ्या, बिकॉज हे जे एक आन्सर आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे विचारलं जातं. सो फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक्स. The functions of commercial banks can be broadly divided into two groups are as follows. पहिला आहे प्रायमरी फंक्शन्स, त्यात पण सब डिव्हिजन आहे. त्यातलं फर्स्ट आहे ॲक्सेप्टिंग डिपॉझिट्स अँड सेकंड ग्रांटिंग लोन्स अँड ॲडव्हान्सेस. नेक्स्ट आहे सेकंडरी फंक्शन्स, त्यामध्ये पण परत सब डिव्हिजन्स आहेत. फर्स्ट एजन्सी फंक्शन्स अँड सेकंड इज युटिलिटी फंक्शन्स. So first let's start with primary functions. The primary functions of the commercial banks are known as core banking functions. हे प्लीज नोट करा, फिल इन द ब्लँक्सला विचारलं जाऊ शकतं तुम्हाला की प्रायमरी फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक्स आर नोन ॲज डॅश. सो युअर आन्सर मस्ट बी कोर बँकिंग फंक्शन्स. द प्रायमरी फंक्शन्स आर ॲज फॉलोज. फर्स्ट, accepting deposits. Commercial banks collects deposits from individuals and organizations. The deposits can be classified into two types, time deposits and demand deposits. म्हणजे आपल्या ज्या या कमर्शियल बँक्स असतात या आपल्याकडनं किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनकडनं डिपॉझिट्स कलेक्ट करतात आणि हे जे डिपॉझिट्स आहेत ते दोन टाईप्समध्ये क्लासिफाय केले गेले आहेत. पहिलं टाईम डिपॉझिट अँड सेकंड डिमांड डिपॉझिट. सो त्यातलं फर्स्ट आहे टाईम डिपॉझिट्स. टाईम डिपॉझिट्स आर कॉल्ड ॲज टाईम डिपॉझिट्स बिकॉज दे आर रिपेड टू द कस्टमर्स आफ्टर द एक्सपायरी ऑफ डिसाइडेड टाईम. टाईम डिपॉझिट्स म्हणजे काय की हे असे डिपॉझिट्स आहेत जे म्हणजे ते कस्टमरला ते डिपॉझिट्स रिपे केले जातात एका पर्टिक्युलर आणि एका स्पेसिफिक टाईम पिरियड नंतर. म्हणजे सपोज त्या कस्टमरनी किंवा त्या ऑर्गनायझेशननी 1 वर्षासाठी डिपॉझिट ठेवले असतील बँकेत, तर त्यांना 1 वर्ष झाल्यानंतर त्यांनी जे डिपॉझिट केलेली जी अमाऊंट होती ती परत मिळेल. आता टाईम डिपॉझिट्समध्ये पण टाईप्स आहेत. फर्स्ट आहे फिक्स्ड डिपॉझिट. फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट इज अन अकाउंट वेअर फिक्स्ड अमाऊंट इज केप्ट फॉर अ फिक्स्ड पिरियड ऑफ टाईम बेअरिंग फिक्स्ड इंटरेस्ट रेट. Rate of interest is more as compared to savings bank account and varies with the deposit period. फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे हे एक असं अकाउंट आहे जिथे एक फिक्स्ड अमाऊंट, फॉर एक्झाम्पल 1 लाख, 50,000, 2 lakhs अशी ही फिक्स्ड अमाऊंट एका फिक्स्ड पिरियडसाठी ठेवली जाते आणि आपण त्या बँकेत ती अमाऊंट ठेवतोय म्हणून आपल्याला त्यावर एक फिक्स्ड इंटरेस्ट असतो, तो मिळतो. रेट ऑफ इंटरेस्ट जो फिक्स्ड डिपॉझिट केल्यावर आपल्याला जो रेट ऑफ इंटरेस्ट मिळतो तो कम्पॅरेटिव्हली जास्त असतो सेव्हिंग्ज बँक अकाउंटपेक्षा. नॉर्मली विड्रॉल ऑफ अमाऊंट इज नॉट परमिटेड बिफोर मॅच्युरिटी डेट. हवेवर डिपॉझिटर कॅन विड्रॉ अमाऊंट बिफोर मॅच्युरिटी डेट फॉर विच बँक विल रिड्यूस द रेट ऑफ इंटरेस्ट. म्हणजे जर डिपॉझिटरला वाटलं की आपल्याला मॅच्युरिटी डेटच्या आधीच त्या पैशांची गरज आहे तर तो ती अमाऊंट विड्रॉ करू शकतो, बट आधी विड्रॉ केल्यामुळे बँक जो रेट ऑफ इंटरेस्ट आधी देणार होती त्यापेक्षा कमी देणार, ती रिड्यूस करणार रेट ऑफ इंटरेस्ट. फॉर अमाऊंट डिपॉझिटेड इन दिस अकाउंट अ फिक्स्ड डिपॉझिट रिसीट FDR इज इश्यूड बाय बँक. एक रिसीट इश्यू केली जाते. अगेन्स्ट दिस रिसीट लोन कॅन बी टेकन फ्रॉम द बँक. म्हणजे ह्या अमाऊंटसाठी एक फिक्स्ड डिपॉझिट रिसीट असते, ती इश्यू केली जाते आणि ह्या रिसीटच्या अगेन्स्ट आपण त्या बँकेकडनं लोन घेऊ शकतो. म्हणजे फिक्स्ड डिपॉझिटवर आपण लोन घेऊ शकतो बँकेकडनं. टाईम डिपॉझिटमधला सेकंड टाईप आहे रिकरिंग डिपॉझिट. इट इज ऑपरेटेड बाय सॅलरीड पर्सन्स अँड बिझनेसमॅन हॅव्हिंग रेग्युलर इन्कम. म्हणजे ज्यांना
बिझनेसमॅन किंवा ज्यांना सॅलरी पे केली जाते अशी लोक हे अकाउंट किंवा हे डिपॉझिट युजली ऑपरेट करतात. अ सर्टन फिक्स्ड सम ऑफ मनी इज डिपॉझिटेड इन टू द अकाउंट एव्हरी मंथ. म्हणजे एक ठराविक अमाऊंट डिपॉझिट केली जाते प्रत्येक महिन्याला. विड्रॉवल ऑफ अक्युम्युलेटेड अमाऊंट अलॉंग विथ इंटरेस्ट इज पेड आफ्टर मॅच्युरिटी डेट. मॅच्युरिटी डेट नंतर त्या एका फिक्स्ड पिरियड ती झाली की त्यानंतर ती अमाऊंट आपल्याला इंटरेस्ट सकट मिळते. रेट ऑफ इंटरेस्ट इज हायर विच इज सिमिलर टू फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट. सेपरेट पासबुक इज प्रोव्हाइडेड टू नो द पोझिशन ऑफ RD अकाउंट. इथं रेट ऑफ इंटरेस्ट सिमिलर आहे, जसा फिक्स्ड डिपॉझिटला जसा रेट ऑफ इंटरेस्ट दिला जातो तसाच रिकरिंग डिपॉझिटला पण आपल्याला मिळतो. आणि इथं एक सेपरेट पासबुक देतात की ज्यांनी आपल्याला आपल्या रिकरिंग डिपॉझिट अकाउंटमध्ये काय अमाऊंट आहे किंवा काय पोझिशन आहे हे कळेल. सेकंड टाईप आहे डिमांड डिपॉझिट्स. आता हे काय आहे वाचू. Demand deposits are those which are repaid to customers whenever they demand. That means money can be withdrawn as per the wish of the customer through withdrawal slips, checks, ATM cards, online transfer, etc. Demand deposits म्हणजे जेव्हा पण कस्टमरला असं वाटलं की बाबा मला आता पैसे काढायचे, तो कधीही केव्हाही ते विड्रॉ करू शकतो. दॅट मीन्स मनी कॅन बी विड्रॉन ॲज पर द विश. हां, म्हणजे कस्टमरच्या इच्छेनुसार तो ती मनी विड्रॉ करू शकतो. कशा थ्रू? विड्रॉल स्लिप्स थ्रू, चेक्स थ्रू, ATM कार्ड्स किंवा ऑनलाईन ट्रान्सफर ह्या मीडियम थ्रू तो पैसे विड्रॉ करू शकतो. आता डिमांड डिपॉझिट्समध्ये पण दोन टाईप्स आहेत. सेविंग्ज अकाउंट. इट इज जनरली ऑपरेटेड दोज who earn regular or fixed income such as salary or wages. The main aim of this deposit account is to encourage habit of savings among people. याचा अर्थ असा आहे की सेविंग्ज अकाउंट ही अशी लोक ऑपरेट करतात ज्यांना एक फिक्स्ड इन्कम असतो किंवा फॉर एक्झाम्पल त्यांनी दिला आहे की जे सॅलरी ज्यांना एव्हरी मंथ सॅलरी मिळते किंवा जे डेली वेजेस अर्नर्स असतात. ह्या अकाउंटचं मेन एम असतं की लोकांमध्ये एक एनकरेजमेंट तयार करायची की ते कसे त्यांचे जे ते अर्न करतात त्यातले कसे काही पार्ट ते सेव्ह करू शकतील, म्हणजे ते कशी त्यांची सेविंग्ज होऊ शकेल. These deposit accounts are meant for the purpose of maximum savings. जास्तीत जास्त सेविंग्स कसं होईल हे अकाउंट बघतं किंवा या अकाउंटचा हा मेन मोटो असतो. There are restrictions on withdrawal limits from these accounts. These accounts carry low interest rates. म्हणजे ह्या अकाउंटला काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, लाईक विड्रॉवल आहेत. हे म्हणजे विड्रॉवल जर एखाद्याला करायचा असेल तर तो कधी पण किंवा एका दिवसात कंटिन्युअस 3-4 वेळा विड्रॉ अमाऊंट नाही करू शकत, त्याला काही लिमिटेशन्स असतात. आणि इवन इंटरेस्ट रेट असतो तो कम्पॅरेटिव्हली लो असतो. Interest is credited monthly, quarterly, half yearly and yearly basis on this account. म्हणजे इंटरेस्ट इधर मंथली मिळतो, नाहीतर क्वार्टरली मिळतो, नाहीतर हाफ इयरली, नाहीतर इयरली. पासबुक फॅसिलिटी, बॅलन्स ऑन SMS, अकाउंट स्टेटमेंट एक्सेट्रा फॅसिलिटीज आर प्रोव्हाइडेड टू अकाउंट होल्डर्स टू अ सर्टन फायनान्शियल पोझिशन. म्हणजे पासबुक आपल्याला मिळते. आपलं जर सेविंग्ज अकाउंट असेल आपल्याला SMS थ्रू आपल्या अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे हेही कळवलं जातं. अकाउंट स्टेटमेंट्स हे सगळे फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जातात ज्यांनी आपल्याला कळेल की बाबा आपली फायनान्शियल पोझिशन काय किंवा आपल्या अकाउंटमध्ये आत्ता केवढी अमाऊंट शिल्लक आहे. फॉर सेविंग अकाउंट होल्डर्स सम बँक प्रोव्हाइड सेपरेट फॅसिलिटी ऑफ फ्लेक्सी डिपॉझिट. This facility combines the advantage of savings account and fixed deposit account. म्हणजे काही बँक्स हा फ्लेक्सी डिपॉझिट ही फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात. या फॅसिलिटीमध्ये सेविंग्ज अकाउंट आणि फिक्स्ड डिपॉझिट अकाउंटचे ॲडव्हान्टेजेस कंबाईन केले गेले आहेत. दिस इज नॉट सेपरेट डिपॉझिट अकाउंट. इट इज अ टाईप ऑफ सेविंग बँक अकाउंट और करंट डिपॉझिट अकाउंट विथ स्पेशल फीचर्स अँड बेनिफिट्स. In case of multiple option deposit account,
the excess amount after a particular limit gets automatically transferred to fixed deposit. ह्या मल्टी ऑप्शन डिपॉझिट अकाउंटमध्ये एक्सेस जी अमाऊंट असेल, एका पर्टिक्युलर अमाऊंटच्या वर जर अमाऊंट एक्सीड होत असेल तर ती जी एक्सेस अमाऊंट असेल ती ऑटोमॅटिकली FDमध्ये म्हणजे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ट्रान्सफर केली जाते. When adequate funds are not available to honor payments or checks in savings account, funds get transferred from fixed deposit to savings bank account. म्हणजे जर सेविंग्ज अकाउंटमध्ये हवी तेवढी अमाऊंट नसेल, एक पेमेंट्स काही करायचे असतील आणि ॲडिक्वेट अमाऊंट जर नसेल तर जी अमाऊंट तुमची फिक्स्ड डिपॉझिटला ट्रान्सफर केली जाते एक्सेस अमाऊंट, तीच नंतर सेविंग्ज अकाउंटला ट्रान्सफर होते. सेकंड टाइप आहे करंट अकाउंट. This account is operated by business firms and other commercial organizations such as hospitals, educational institutions, etc. who have regular banking transactions. Current account usually business firms किंवा commercial organizations जसे की hospitals, educational institutes, etc. असे ऑपरेट करतात का? बिकॉज त्यांचे बँकिंग ट्रान्झॅक्शन्स हे युजली रेग्युलर असतात. In this account there is no restriction on deposit and withdrawals of amounts. म्हणजे ह्या अकाउंटमध्ये तुम्ही कधीही कितीही डिपॉझिट्स करू शकता आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही एका दिवसात कितीही विड्रॉवल्स करू शकता. सेविंग्ज अकाउंटला ते रिस्ट्रिक्शन येतं विड्रॉवल्सचं, पण करंट अकाउंटला असं काही रिस्ट्रिक्शन नाही आहे. नो इंटरेस्ट इज पेड बाय द बँक ऑन दिस अकाउंट. करंट अकाउंटला कोणताही इंटरेस्ट दिला जात नाही. Overdraft facility is available for this account. For current account, banks provide statement of account every month. या अकाउंटला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाते आणि करंट अकाउंट्स ह्या करंट अकाउंटसाठी बँक एव्हरी मंथ एक स्टेटमेंट, अकाउंटचं जे स्टेटमेंट असेल ते प्रोव्हाइड करतं. म्हणजे काय किती विड्रॉवल झाले, किती डिपॉझिट्स आहे, करंट बॅलन्स किती आहे, हे सगळे इन्फॉर्मेशन ते प्रोव्हाइड करतं आपल्याला. सो प्रायमरी फंक्शन्स मधला बी पार्ट आहे ग्रांटिंग लोन्स अँड ॲडव्हान्सेस. बँक ग्रांट लोन्स अँड ॲडव्हान्सेस टू बिझनेस फर्म्स अँड अदर्स हू आर इन नीड ऑफ बँक फंड्स. द लोन्स आर प्रोव्हाइडेड फॉर ए लॉंगर पिरियड ऑफ टाईम फ्रॉम 1 year अँड मोर. बँक्स ज्या असतात त्या आपल्याला लोन्स किंवा ॲडव्हान्सेस प्रोव्हाइड करतात आपल्याला किंवा बिझनेस फर्म्सला जेव्हा आपल्याला फंड्सची गरज असते. लोन्स हे युजली लॉंगर पिरियडसाठी घेतले जातात, जसे की 1 वर्ष किंवा त्याच्याहून जास्त. ॲडव्हान्सेस आर प्रोव्हाइडेड फॉर शॉर्टर पिरियड फ्रॉम 4 months to 1 year. तसेच ॲडव्हान्सेस जे असतात ते एका शॉर्टर पिरियडसाठी प्रोव्हाइड केले जातात 4 months to 1 yearच्या या पिरियडमध्ये. The advances are in the form of cash credit, overdraft and discounting of bills. ही जी ॲडव्हान्सेस असतात हे कॅश क्रेडिट किंवा ओव्हरड्राफ्ट म्हणा किंवा डिस्काउंटिंग ऑफ बिल्स म्हणा या फॉर्ममध्ये असतात. कमर्शियल बँक्स प्रोव्हाइड लोन टू बिझनेसमेन अँड अदर्स. द बॉरोअर्स कॅन यूज एंटायर अमाऊंट सँक्शन्ड or can withdraw in installments. Interest is charged on the amount sanctioned. कमर्शियल बँक्स ज्या असतात हे आपल्याला किंवा बिझनेस फर्म्सना लोन्स प्रोव्हाइड करतात. ते हे जे लोन आहे ते एंटायरली विड्रॉ करू शकतात किंवा इन्स्टॉलमेंट्समध्ये विड्रॉ करू शकतात. आणि इंटरेस्ट जो असतो तो जी अमाऊंट सँक्शन आहे म्हणजे जेवढ्या अमाऊंटचं लोन सँक्शन केलं जातं त्यावर इंटरेस्ट चार्ज केला जातो. लोनमध्ये काही प्रकार आहेत. त्यातला फर्स्ट आहे शॉर्ट टर्म लोन्स. दे आर फॉर अ पिरियड अप टू 1 year टू मीट वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट्स ऑफ द बॉरोअर. म्हणजे शॉर्ट टर्म लोन्स युजली 1 वर्ष किंवा त्याच्याहून कमी ह्या पिरियडसाठी घेतले जातात. त्यांचा वापर वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट्स म्हणजे कॅपिटल चालवण्यासाठी ज्या ज्या रिक्वायरमेंट्स असतात त्यासाठी हे लोन घेतलं जातं. सेकंड आहे मीडियम टर्म लोन्स.
They are taken for a period of 1 year to 5 years to meet working capital as well as fixed capital requirements of the borrower. म्हणजे हा युजली 1 ते 5 वर्षांसाठी घेतला जातो आणि त्याचा उपयोग वर्किंग कॅपिटल अजून आणि म्हणजे त्यासोबतच फिक्स्ड कॅपिटल ह्या रिक्वायरमेंटसाठी घेतला जातो. लॉंग टर्म लोन्स, they are provided for a period of 5 years or more to meet long term capital requirements of the borrower. म्हणजे 5 वर्ष किंवा त्याच्याहून जास्त कालावधीसाठी घेतला जातो. म्हणजे तुम्हाला जर एखादी मोठी एक्झाम्पल द्यायचं झालं तर एखादी मोठी मशिनरी घ्यायची असेल, लँड विकत घ्यायचं असेल तर ह्यासाठी लॉंग टर्म लोन्स घेतले जातात. आता ॲडव्हान्सेस. Advances are small term fund provided to businessmen to satisfy different financial requirements of the business. म्हणजे जसे लोन हे लॉंग टर्म किंवा लॉंग पिरियडसाठी घेतले जातात तसेच ॲडव्हान्सेस जे असतात ते स्मॉल टर्म म्हणजे छोट्या पिरियडसाठी घेतले जातात. त्यातलं पहिलं आहे कॅश क्रेडिट. The cash credit advances are provided to current account and saving account holders. म्हणजे ही कॅश क्रेडिट फॅसिलिटी जी आहे ती करंट अकाउंट आणि सेविंग अकाउंट ज्यांची आहेत त्यांना प्रोव्हाइड केली जाते. इट प्रोव्हाइड्स वर्किंग कॅपिटल फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाईम. ते वर्किंग कॅपिटल प्रोव्हाइड करतं जे आपण जास्त पिरियडसाठी वापरू शकतो. इंटरेस्ट रेट इज हायर ऑन कॅश क्रेडिट. सेपरेट कॅश क्रेडिट अकाउंट हॅज टू बी मेंटेन्ड बाय द बॉरोअर. कॅश क्रेडिटला जो इंटरेस्ट दिला जातो तो कम्पॅरेटिव्हली हायर असतो आणि इथं एक सेपरेट कॅश क्रेडिट अकाउंट ओपन करावं लागतं आणि ते मेंटेन करावं लागतं बॉरोअर्सने. बी आहे ओव्हरड्राफ्ट. आता हे ओव्हरड्राफ्ट काय? ही फॅसिलिटी युजली करंट अकाउंट होल्डर्ससाठी प्रोव्हाइड केली जाते. त्यांनी तिथं मेन्शन पण केलं आहे. This facility is offered to current account holders to meet their working capital requirements. हे तुम्हाला fill in the blanksला विचारलं जाऊ शकतं की डॅश फॅसिलिटी इज यूज्ड बाय करंट अकाउंट होल्डर्स टू मीट देअर वर्किंग कॅपिटल किंवा असंही विचारलं जाऊ शकतं ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी इज प्रोव्हाइडेड टू डॅश होल्डर्स. सो युअर आन्सर मस्ट बी करंट अकाउंट होल्डर्स. द पिरियड कॅन व्हॅरी फ्रॉम 15 to 60 days. म्हणजे हे ओव्हरड्राफ्ट आहे ह्याचा कालावधी 15 ते 60 दिवसांमध्ये असतो. इंटरेस्ट इज चार्ज्ड ऑन ॲक्च्युअल अमाऊंट विथड्रॉन. म्हणजे जेवढी अमाऊंट विथड्रॉ केली जाते त्यावर इंटरेस्ट ती बँक चार्ज करते. नो सेपरेट अकाउंट इज मेंटेन्ड. इथं काही वेगळं अकाउंट काढायची किंवा ओपन करायची गरज नाही. अँड एंट्रीज आर शोन इन द करंट अकाउंट. म्हणजे करंट अकाउंटमध्ये सगळ्या एंट्रीज तुम्हाला दिसतात. इट इज अ टेम्पररी अरेंजमेंट फॉर अ शॉर्ट पिरियड. ही एक टेम्पररी अरेंजमेंट आहे एका छोट्या कालावधीसाठी. फोर्थ आहे डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. द ड्रॉवर ऑफ द बिल ऑफ एक्सचेंज और बेनिफिशियरी कॅन डिस्काउंट द बिल विथ बँक अँड ऑप्टेन अँड ॲडव्हान्स. On the due date of the bill, the bank will recover the amount from the drawee. आता इथे ड्रॉवर म्हणजे सिम्पल टर्म्समध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर ड्रॉवर म्हणजे जो पैसे ज्याला पैसे द्यायचे आहेत किंवा बिझनेसमॅन म्हणा. जर आत्ता तरी तुम्हाला साधं एक्सप्लेन करायचं झालं तर ड्रॉवर म्हणजे हा बिझनेसमॅन आहे आणि ड्रॉवी आहे तो कस्टमर आहे असं आपण म्हणू. म्हणजे त्यांनी पैसे द्यायचेत आणि ड्रॉवरला पैसे यायचे. तर हा ड्रॉवर काय करतो, जे बिल ड्रॉ केलं जातं, जे बिल असतं, जी काही अमाऊंट असेल ती बँकसोबत डिस्काउंट करतो. म्हणजे ड्रॉवीची जी बँक असते त्याच्यासोबत डिस्काउंट करतो. म्हणजे बँक जी असते ते ड्रॉवरला पैसे देते आणि त्यात त्यांचं जे कमिशन आहे ते काढून उरलेली जी अमाऊंट असेल ती ड्रॉवरला पैसे देते. आणि त्या बिलाची ड्यू डेट म्हणजे एक स्पेसिफिक डेट नंतर बँक काय करते, ड्रॉवीकडे जाते पैसे घ्यायला. आता बँक का जाते, कारण ड्रॉवरनी हे बिल ऑलरेडी बँकला डिस्काउंट केलं आहे. म्हणजे ॲक्च्युली ड्यू डेटला ड्रॉवरला जायला पाहिजे असतं ड्रॉवीकडे, बट तसं होत नाही.
डिस्काउंट केल्या गेल्यामुळे बँक जाते ड्रॉवीकडे पैसे कलेक्ट करायला. ॲक्च्युली डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज हा तुम्हाला अकाउंट्सला लेसन आहे जो इन डिटेल असेल, म्हणून आत्ता मी जे काही तुम्हाला थोडंफार समजवलं असेल ते मे बी तुम्हाला नाही समजणार, कारण त्यांनी खूप शॉर्टमध्ये दिलेलं आहे. बट जेव्हा तुम्ही अकाउंट्समध्ये तो लेसन शिकाल तेव्हा तुम्हाला नीट कळेल की डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज नक्की काय असतं. आत्ता मी जस्ट एक तुम्हाला शॉर्ट त्याच्याबद्दल एक शॉर्ट इन्फॉर्मेशन किंवा एक जस्ट एका एक्झाम्पल थ्रू एक्सप्लेन केलं आहे. प्रायमरी फंक्शन्सचे हे आत्ता आपण शिकलो, म्हणजे ॲक्सेप्टिंग डिपॉझिट्स अँड लोन्स अँड ॲडव्हान्सेस. आता आपण येतो सेकंडरी फंक्शन्सकडे. आता ह्यात पण सब डिव्हिजन्स आहेत. फर्स्ट आहे एजन्सी फंक्शन्स आणि सेकंड आहे युटिलिटी फंक्शन्स. आता ते काय आहेत हे आपण बघूयात. मी मागे पण सांगितलं होतं हे खूप लेंदी आन्सर आहे, बट खूप सोपं आहे. एकदा तुम्हाला प्रत्येक टर्मचा अर्थ कळाला म्हणजे समजलं की बाबा कॅश क्रेडिट म्हणजे काय आहे किंवा डिस्काउंटिंग ऑफ बिल म्हणजे काय आहे, मीडियम टर्म लोन म्हणजे काय, हे एकदा कळलं की तुम्हाला थोडंफार तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये पण लिहू शकता. म्हणजे तुम्हाला रट्टा मारायची काही गरज नाही आहे. फक्त एकदा हे तुम्हाला सगळं नीट समजलं पाहिजे. आता एजन्सी फंक्शन्स काय आहेत. A commercial banks act as an agent or representative of its client and perform certain functions. म्हणजे कमर्शियल बँक्स जे असतात ते एक एजंट किंवा रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट करतात ऑन बिहाफ ऑफ क्लायंट. म्हणजे कमर्शियल बँक्स जे असतात क्लायंट्सची जी काही कामं असतात ते कमर्शियल बँक्स करतात जे ऑन बिहाफ ऑफ क्लायंट, आणि त्यासाठी ते इंटरेस्ट पण चार्ज करतात. एजन्सी फंक्शन्समधलं फर्स्ट आहे पिरियडिक कलेक्शन्स अँड पेमेंट्स. कमर्शियल बँक कलेक्ट्स सॅलरी, डिव्हिडंड्स, इंटरेस्ट अँड एनी अदर इन्कम पिरियडिकली as well as makes periodical payments such as taxes, bills, premiums, rent, etc. on the standing instructions provided by customer. म्हणजे आपल्या ज्या बँक्स असतात ते सॅलरी म्हणा किंवा डिव्हिडंड किंवा इंटरेस्ट हे कलेक्ट करतात. फॉर एक्झाम्पल साध्या भाषेत जर तुम्हाला समजवायचं झालं तर माझी एक बँक आहे. सो माझी जी बँक आहे ती माझ्या वतीने मला जी मिळणारी सॅलरी आहे किंवा डिव्हिडंड आहे, जो इंटरेस्ट असेल किंवा इन्कम असेल ते मी कलेक्ट करायच्या ऐवजी बँक कलेक्ट करते. तसंच माझे जर काही पेमेंट्स असतील जसं की टॅक्सेस म्हणा, इलेक्ट्रिसिटी बिल, टेलिफोन बिल, प्रीमियम्स, रेंट, ही बँक भरते माझ्या वतीने. म्हणजे मी जसे इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइड करेल त्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करून बँक माझे पेमेंट्स करेल किंवा माझे जे काही इन्कम्स असतील ते ॲक्सेप्ट करेल. Commercial bank charges certain fixed amount quarterly or annually in the form of service charges from the customer for providing such services. आता बँक तर हे काही फुकट नाही करणार. सो बँक काय करते, माझ्याकडनं एक इंटरेस्ट घेणार किंवा एक सर्व्हिस चार्जेस घेणार. का? कारण मी बँकेला ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या आणि बँकेने माझं काम केलं. सो त्या कामाच्या बदले बँक माझ्याकडनं काही चार्जेस घेते. सेकंड आहे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. लार्ज कमर्शियल बँक्स अंडरटेक टू परचेस अँड टू सेल सिक्युरिटीज सच ॲज शेअर्स, बॉन्ड्स, डिबेंचर्स एक्सेट्रा ऑन बिहाफ ऑफ द क्लायंट्स. म्हणजे आपल्या वतीने बँक्स काय करते, सिक्युरिटीज म्हणजे बॉन्ड्स म्हणा, शेअर्स म्हणा, डिबेंचर्स म्हणा, हे आपल्या वतीने परचेस करते किंवा ते विकते पण. दिस हँडलिंग ऑफ सिक्युरिटीज इज नोन ॲज पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. यालाच पोर्टफोलिओ मॅनेजमेंट म्हणतात. म्हणजे कसं, बँक आपल्या बिहाफने बँक जेव्हा शेअर्स म्हणा किंवा डिबेंचर्स म्हणा किंवा बॉन्ड्स म्हणा हे जेव्हा विकते किंवा विकत घेते त्याला पोर्टफोलिओ मॅनेजमेंट म्हणलं जातं. ड्यू टू दिस फॅसिलिटी मोर क्लायंट्स आर ऑप्टिंग फॉर सच सर्व्हिसेस ऑफ कमर्शियल बँक्स. ह्यामुळे ह्या फॅसिलिटीज ज्या प्रोव्हाइड करते कमर्शियल बँक्स, ह्या फॅसिलिटीजमुळे बरेच कस्टमर्स किंवा बरेच क्लायंट्स
या सर्व्हिसेससाठी ऑप्ट करतात. म्हणजे आपण हे सगळं घेण्यापेक्षा बँक बघेल आपले सगळे हे शेअर्स कधी विकत घ्यायचे, कोणत्या रेटला विकत घ्यायचे किंवा कोणत्या रेटला विकायचे, हे सगळं बँक बघते, आपल्याला बघायची गरज नाही पडत. फंड ट्रान्सफर. कमर्शियल बँक्स प्रोव्हाइड फॅसिलिटी ऑफ फंड ट्रान्सफर from one branch to another branch or branch of another bank. Commercial banks come with various initiatives to make this transfer hassle free. याचा अर्थ असा आहे की आपले जे फंड्स असतात ते एका ब्रांचवरनं दुसऱ्या ब्रांचला किंवा दुसऱ्या बँकला ट्रान्सफर केले जातात. तर हे कोण करतं? कमर्शियल बँक्स करतात. म्हणजे तेही फॅसिलिटी प्रोव्हाइड करते की आपल्या वतीने आपण करण्याऐवजी तेच आपले फंड्स जे आहेत ते एका बँकच्या एका ब्रांचवरनं दुसऱ्या ब्रांचला ट्रान्सफर होतात किंवा दुसऱ्या बँकला ट्रान्सफर होतात. फोर्थ आहे डिमटेरियलायझेशन. बँक्स प्रोव्हाइड डिमटेरियलायझेशन फॅसिलिटीज टू देअर क्लायंट्स टू होल्ड their securities in an electronic format. On behalf of clients, it undertakes the electronic transfer of shares in case of purchase and sale. याचा अर्थ असं आहे की डीमॅट अकाउंट ह्याची तुम्हाला एक आयडिया असेल तर हे तसंच आहे. डीमॅट अकाउंट म्हणजे काय की आपले जे शेअर्स आहेत ते ह्या अकाउंटमध्ये असतात. म्हणजे जसे आपण आपले पैसे सेविंग्ज अकाउंटला ठेवतो तसे हे शेअर्स आणि डिबेंचर्स जे असतात ते या डीमॅट अकाउंटमध्ये ठेवले असतात. आणि हे इलेक्ट्रॉनिक म्हणजे हे सगळं थ्रू इंटरनेट केलं जातं, ज्यात आपण शेअर्स विकत तरी घेऊ शकतो किंवा विकू तरी शकतो. हा एक थोडासा वेगळा पॉईंट आहे. मी तरी तुम्हाला अजून नीट पद्धतीने कसं समजवता येईल हे बघते. जर तुम्हाला अजून इझी भाषेत समजवायचं झालं तर ही जी फॅसिलिटी आहे ही कमर्शियल बँक्सने इंट्रोड्यूस केली गेली आहे. कुणासाठी? तर शेअर होल्डर्ससाठी. म्हणजे ज्यांच्याकडे शेअर्स असतात, जे शेअर्स विकत घेतात त्यांना शेअर होल्डर्स म्हणतात. म्हणून ही फॅसिलिटी युजली शेअर होल्डर्ससाठी प्रोव्हाइड केली जाते. ह्याचा फायदा असा आहे की एक रेकॉर्ड ठेवला जातो इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये. म्हणजे किती शेअर्स विकले गेलेत, किती शेअर्स विकत घेतले गेले आहेत, ह्याचा सगळा रेकॉर्ड आपल्याला कळतो. फक्त इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये असतो. ते सगळं आपल्याला कम्प्युटरवर सगळं दिसतं किंवा थ्रू इंटरनेट सगळं आपल्याला हे कळतं. टू फॅसिलिटेट बाईंग अँड सेलिंग ऑफ शेअर्स इन द शेअर मार्केट. म्हणजे हेच परत तेच की आपण शेअर्स कधी विकत घ्यायचे, कोणत्या प्राईसला विकत घ्यायचे किंवा कोणत्या प्राईसला विकायचे, हे सगळं आपल्याला ह्याची फॅसिलिटी मिळते या डिमटेरियलायझेशनमुळे. फिफ्थ, फोरेक्स ट्रान्झॅक्शन्स. फोरेक्स इज ॲन ॲब्रिव्हिएशन फॉर फॉरेन एक्सचेंज. हे प्लीज लक्षात ठेवा. तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं की व्हॉट इज द ॲब्रिव्हिएशन ऑफ फोरेक्स. तर तुम्हाला उत्तर आलं पाहिजे की त्याचं ॲब्रिव्हिएशन म्हणजे फॉरेन एक्सचेंजचं ॲब्रिव्हिएशन आहे फॉरेक्स. अ बँक मे परचेस ऑर सेल फॉरेन एक्सचेंज ऑन बिहाफ ऑफ इट्स क्लायंट्स. म्हणजे बँक जी आहे ती आपल्या वतीने फॉरेन एक्सचेंज इधर विकत तरी घेते किंवा विकते तरी. अ बँक परचेसेस फॉरेक्स फ्रॉम इट्स क्लायंट्स which the clients receive from foreign transactions and sell the forex when the clients need it for overseas transactions. म्हणजे बँक हे फोरेक्स ट्रान्झॅक्शन्स क्लायंट्सकडनं परचेस करते जेव्हा हे जे क्लायंट्स आहेत त्यांना फोरेक्स ट्रान्झॅक्शन्स मिळतात, जेव्हा ते रिसीव करतात, आणि विकते जेव्हा क्लायंट्सना ओव्हरसीज ट्रान्झॅक्शन्सची गरज असते. Utility functions. A commercial bank performs utility functions for the benefits of its clients. It provides certain facilities or products to its clients as follows. म्हणजे आपल्या बेनिफिटसाठी बँक्स काही युटिलिटी फंक्शन्स प्रोव्हाइड करते. ते काय आहेत हे बघूयात.
Issue of drafts and checks. A draft or a check is an order to pay money from one branch of a bank to another branch of the same bank or other bank. म्हणजे ही एक मेथड आहे किंवा एक ऑर्डर आहे. म्हणजे तुम्ही ड्राफ्ट किंवा चेक थ्रू पैसे भरू शकतात फ्रॉम वन ब्रांच ऑफ ए बँक. एका ब्रांच सेम बँकची एका ब्रांचवरनं दुसऱ्या ब्रांचला किंवा दुसऱ्या बँकला. A bank issues drafts to its account holders as well as non-account holders. म्हणजे ड्राफ्ट हे अकाउंट होल्डर्सना पण प्रोव्हाइड केलं, इश्यू केलं, अकाउंट होल्डर्ससाठी पण इश्यू केला जाऊ शकतो आणि नॉन अकाउंट होल्डर्ससाठी पण इश्यू केला जाऊ शकतो. पण चेक्स हे फक्त त्या पर्टिक्युलर बँकचे जे अकाउंट होल्डर्स आहेत त्यांनाच इश्यू केला जातो. बँक चार्जेस कमिशन फॉर इश्यूइंग अ बँक ड्राफ्ट. यासाठी बँक कमिशन चार्ज करते. लॉकर फॅसिलिटी. This is common utility function of any commercial bank. The bank provides locker facility for safe custody of valuables, documents, gold ornaments, etc. Locker facility ही खूप कॉमन आहे. म्हणजे कमर्शियल बँक्स ही फॅसिलिटी युजली प्रोव्हाइड करतात. यामध्ये आपण आपले जे व्हॅल्युएबल किंवा एसेन्शियल्स जे असतील, जसं की काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स, फॉर एक्झाम्पल घराचे पेपर्स, त्यानंतर कॅश, त्यानंतर गोल्ड, सिल्वर, डायमंड हे जे दागिने आहेत हे आपण त्या लॉकरमध्ये ठेवू शकतो. Project reports. A bank may prepare project reports and feasibility studies on behalf of the client. Project reports enable the business firm to obtain funds from the market and to obtain clearance from government authorities. हा तुमच्या न्यू सिलेबस नुसार हा एक नवीन पॉइंट ॲड केला गेला आहे. म्हणजे बँक प्रोजेक्ट रिपोर्ट्स तयार करते ऑन बिहाफ, म्हणजे आपल्या वतीने बँक आपले सगळे हे प्रोजेक्ट रिपोर्ट्स जे आहेत ते तयार करते. ह्याची मदत आपल्याला अशी होते की ह्या प्रोजेक्ट रिपोर्ट्समुळे आपल्याला किंवा बिझनेस फर्मला मार्केटमधून फंड्स ऑब्टेन करता येतात किंवा क्लिअरन्स ऑब्टेन करता येतो गव्हर्मेंट अथॉरिटीजकडनं. गिफ्ट चेक्स. Banks issue gift checks and gold coins to account holders as well as non-account holders. The gift checks or coins can be used by clients for the purpose of gifting on occasions like weddings, birthdays, etc. म्हणजे बँक अकाउंट होल्डर्स किंवा नॉन अकाउंट होल्डर्सला गिफ्ट चेक्स किंवा कॉइन्स इश्यू करते आणि त्याचा उपयोग क्लायंट्सना लाईक ओकेजन्ससाठी त्याचा उपयोग होऊ शकतो, जसं की कोणाचं लग्न असेल किंवा कोणाचा वाढदिवस असेल तर. अंडररायटिंग सर्व्हिसेस. अ कमर्शियल बँक मे अंडरराइट द इश्यू ऑफ सिक्युरिटीज इश्यूड बाय कंपनीज. इफ शेअर्स आर नॉट फुल्ली सबस्क्राइब्ड, द अंडररायटिंग बँक अग्रीज टू टेक अप द अनसबस्क्राइब्ड पोर्शन ऑफ द सिक्युरिटीज. साध्या भाषेत सांगायचं झालं तर जर कंपनीचे शेअर्स विकले गेले नाहीत तर बँक ही रिस्पॉन्सिबिलिटी घेते की जे शेअर्स विकले गेले नाही आहेत ते विकत घे आणि ह्या सर्व्हिससाठी बँक कमिशन चार्ज करते. गोल्ड रिलेटेड सर्व्हिसेस. Nowadays many banks are providing gold services to its customers. Banks are commercially buying and selling gold or gold ornaments from customers on a large scale basis. म्हणजे बँक जे असते ते आपल्या वतीने इधर गोल्ड विकत तरी घेते नाहीतर गोल्ड विकते तरी, आणि हे सगळं खूप लार्ज स्केल बेसिसवर कॅरी केलं जातं. सम बँक्स ऑल्सो प्रोव्हाइड ॲडवायझरी सर्व्हिसेस टू इट्स कस्टमर्स इन टर्म्स ऑफ गोल्ड फंड्स, गोल्ड ETF एक्सेट्रा. काही बँक्स ॲडवायझरी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात ज्या गोल्ड फंड्स किंवा गोल्ड ETFच्या टर्म्समध्ये असतात. सो आत्ता आपण प्रायमरी फंक्शन्स आणि सेकंडरी फंक्शन्स कमर्शियल बँक्सचे
समजून घेतले आहेत. त्यात खूप सब डिव्हिजन्स आहेत, बट हे सगळं खूप सोपं आहे. तुम्ही एकदा नॉर्मल जरी वाचलं तरी तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील की बाबा एव्हरी टाईम पाठ करायची गरज नाही. काही काही पॉईंट्स जे आहेत ते नवीन आहेत, बट स्टील तुम्ही एकदा 1-2-3दा ते वाचलं तर तुम्हाला ते लगेच समजेल. आणि एक्झाममध्ये तुम्हाला अगदीच जर नाही लक्षात आलं तर तुम्ही तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी किंवा तुम्हाला जे समजले तेही लिहू शकतो. लाईक एव्हरी टाईम रट्टा मारायची गरज नाही आहे. तुम्ही काही तुमच्या भाषेने पण लिहू शकता. सो हे सगळे फंक्शन्स होते, प्रायमरी ॲज वेल ॲज सेकंडरी फंक्शन्स. हे तुम्हाला इदर आन्सर इन डिटेलला युजली विचारलं जातं. जसं की इदर तुम्हाला विचारतील व्हॉट आर द प्रायमरी फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक्स ऑर व्हॉट आर द सेकंडरी फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक्स. असं दोन्हीपैकी एक. अख्खं कंबाईन आन्सर मोस्टली विचारत नाहीत बिकॉज हे आन्सर खूप लेंदी आहे. म्हणून इदर प्रायमरी किंवा सेकंडरी. इवन तुम्हाला शॉर्ट नोट्स किंवा मोस्ट ऑफ द टाईम फिल इन द ब्लँक्सला विचारलं जाऊ शकतं. म्हणजे डू यू अग्री ऑर डिसअग्री विथ द स्टेटमेंट्स, ते जे लॉंग तुम्हाला त्याचे रिझन्स जे लिहायचे असतात त्याला विचारलं जाऊ शकतं. सो आय होप तुम्हाला हे फंक्शन्स जे आहेत कमर्शियल बँक्सचे ते समजले असतील. जर काही नसेल समजलं तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. मी तिथे तुमचे ज्या क्वेरीज आहेत किंवा ज्या डाऊट्स आहेत तुमचे ते नक्की सॉल्व्ह करेन. माझ्या नेक्स्ट पार्टमध्ये आपण ई बँकिंग सर्व्हिसेस काय आहेत हे बघणार आहोत. त्यासोबतच पुढे इन्शुरन्स, मग इन्शुरन्सचं मीनिंग काय आहे, त्यानंतर प्रिन्सिपल्स आहेत इन्शुरन्सचे, त्यानंतर इन्शुरन्सचे टाईप आहेत जसे की लाईफ इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स आणि फायर इन्शुरन्स. त्यानंतर मग वेअर हाऊसिंग आहे, कम्युनिकेशन, असं खूप आहे. हा लेसन खूप लेंदी आहे, बट त्याच ह्याने हा लेसन इझी पण तेवढाच आहे. सो माझ्या नेक्स्ट पार्टमध्ये आपण हे हळूहळू सगळं कवर करूयात. आणि एक, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शन्समध्ये मला विचारा, मी डेफिनेटली ते आन्सर करेन. थँक्यू. बाय.